6 डिसेंबरला जोडून सलग 3 दिवस सुट्ट्या होत्या. सुट्टी लागली होती म्हणून मी सोलापूरला आले होते आणि त्या दिवशी रात्रीच्या 8:30च्या ट्रेननं मी मुंबईला निघाले होते. तो दिवस 5 डिसेंबरचा होता. 6 डिसेंबरला चैतन्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी हजारो आंबेडकर प्रेमींची गर्दी स्टेशनवरती होती. सोलापुरातून अशी मानवंदना वाहण्यासाठी हजारो लोक ट्रेनने मुंबईला जायचे. रेल्वेची क्षमता 600 ते 700 इतक्याच प्रवाशांची होती, परंतु त्याच्या दुप्पट लोकांची गर्दी स्टेशनवरती जमली होती. त्यामुळे रेल्वे विभागाकडून सर्व रिझर्वेशन्स रद्द करण्यात आली होती. मी नेहमीप्रमाणे रात्रीच्या सिद्धेश्वर एक्सप्रेसचं रिझर्वेशन केलेलंच होतं. मला सोडण्यासाठी आलेले तात्या माझ्या सोबतच होते. स्टेशनवरती पोहोचताच अनाउन्समेंट सुरू झाली. सिद्धेश्वर एक्सप्रेसच्या सर्व प्रवाशांची रिझर्वेशन्स रद्द करण्यात आली आहेत आणि त्यांनी त्यांचे पैसे परत घेऊन जावेत. त्या गर्दीत माझी घालमेल सुरू झाली. आरक्षण तर रद्द झालं आहे. स्टेशनवर पाय ठेवायला जागा नाही, त्यामुळे प्रवास करणं शक्यच नव्हतं. त्यात मला शाळेतील या पूर्वीच्या सुट्टीसाठी आल्यानंतर कुंदाताईंनी तंबी दिलेला प्रकार डोळ्यासमोर उभा राहिला आणि माझ्या मनात भीती दाटली. कारण यापूर्वी मी एकदाच शनिवार रविवार या 2 दिवसांच्या सुट्टीसाठी सोलापूरला आले होते. एक दिवस सोमवारची शाळा बुडवून मी सोलापुरातच राहिले. ज्या दिवशी मंगळवारी मी नंतर शाळेत गेले तेव्हा लिफ्ट मधून शाळेत आत येतानाच संचालिका कुंदाताई समोर आलेल्या दिसल्या. मला पाहताच त्या इतक्या जोरात बोलू लागल्या, हे काय चाललंय? ही धर्मशाळा आहे की लॉज आहे? काय समजता काय तुम्ही? केव्हाही यायचं आणि केव्हाही जायचं. ही फर्स्ट आणि लास्ट वॉर्निंग देऊन ठेवते, या पुढं असं चालणार नाही. अशी शाळा बुडवून राहिला तर पुन्हा या शाळेत पाऊल ठेवायचं नाही. सामान घ्यायचं आणि गाव गाठायचं. पुन्हा अजिबात शाळेत यायचं नाही. इथून पुढं शाळा बुडवून सुट्टीला थांबला तर ती तुमची शेवटची सुट्टी. तिकडच राहायचं, असं म्हणत बोटाने चुटकी वाजवून त्या सगळ्या देखत मला बोलल्या. तिथं त्यावेळी शाळेतील शिपाई दादा, विद्यार्थी आणि काही पालकही होते. त्यांच्या या बोलण्यानं मी घाबरले. डोळ्यात पाणी आलं. मला रडू येऊ लागलं, कारण शाळेतील सगळी मंडळी तिथंच होती. या सगळ्यांच्या समोर त्या बोलल्यामुळे मला खूप खूप वाईट वाटलं. मी कशासाठी राहिले, का राहिले हे कुंदाताईंना जाणून घ्यावंसही वाटलं नाही. निखिलला बरं नव्हतं म्हणून खरं तर मी राहिले होते. मला त्यावेळी खूप वाईट वाटलं होतं, पण त्याचं महत्व आता मला समजतं. त्या कडक शिस्तीमुळे मी परत 3 वर्षात एकदाही शाळा बुडवून घरी थांबले नाही. त्याने अशी तंबी दिली की त्यामुळे आज रेल्वे स्टेशनवर अशा गर्दीत उभी असताना मला त्यांचे शब्द आठवू लागले. मला त्यांची फार भीती वाटू लागली आणि वाटलं एक भयान वादळ माझ्या भोवतीत गोंगावू लागलं आहे. काहीतरी केलं पाहिजे. आज रात्रीत मुंबईला पोहोचलंच पाहिजे. नाही पोहोचलं तर शाळा बुडणार. कुंदाताई आपल्याला तिथून हाकलून देणार. मग मानसीची शाळा, शिक्षण, तिचं बोलणं, तिच्या प्रगतीच्या सगळ्याच वाटा बंद पडणार हे मला दिसू लागलं. अशा गर्दीत ट्रेन मध्ये पाऊल ठेवायलाही मिळणार नव्हतं. त्यामुळे मानसीला घेऊन रात्रभर प्रवास करणं ही खरंच डोंगरा एवढी मोठी गोष्ट होती. मी कसा प्रवास करणार? मग मी त्यावेळी अक्षरशः तात्यांच्या समोरच डोळ्यात पाणी आणून हात जोडले आणि म्हणाले, तात्या, काहीही करून मला आज रात्री मुंबईला पोहोचलंच पाहिजे. नाहीतर आजपर्यंत केलेलं सगळंच वाया जाईल. पुढचं सगळं अवघड होईल. मग तात्या आणि मी स्टेशनवरील पोलिसांना जाऊन भेटलो आणि त्यांना माझं मुंबईला जाणं किती गरजेचं आहे ते सांगितलं. कसं निघालोय, का निघालोय ते सांगितलं. सोबत लहान मुलगी आहे आणि जावं तर लागणार हे त्यांना पटवून दिलं. त्यांना समजावून सांगताना मी पुन्हा डोळ्यात पाणी आणून त्या पोलिसांच्या समोर हात जोडले. ते म्हणाले, ठीक आहे, तुमची स्पेशल केस म्हणून तुम्हाला तुमचं ठरवलेलं रिझर्वेशन मिळवून देतो. ज्या डब्यात रिझर्वेशन होतं त्या डब्यात त्यांनी मला माझं सीट रिकामी करून दिलं. मधल्या बर्थ वरती माझं रिझर्वेशन होतं. मी तिथं बसले. मी सीट वरती बसले खरी, पण गाडी हलताना इतकी गर्दी उसळली की डब्यामध्ये पाय ठेवायलाही जागा ठरली नाही. एकमेकांच्या अंगावर, पायावर पाय देऊन लोक खचाखच भरली होती. 6 डिसेंबरला निघालेल्या या गर्दीत पुरुषांची संख्या अधिकच होती. एका सीटवर 8 जण बसलेले. माझ्याही सीटवरती बरीच लोक बसली.
मी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. माझं रिझर्वेशन आहे, सोबत लहान मूल आहे, पण ते काही ऐकायला तयार नव्हते. या मुलीला तरी झोपण्यापुरती जागा द्या, बसण्यापुरती जागा द्या, पण ते काय ऐकणार? कसं तरी सीट वरती एका अंगावर मी मानसीला झोपवलं. तिच्या शेजारी मी अवघडून बसले. बाकीच्या जागेवर कोंबून कोंबून ही गर्दी होतीच. कोणी काही ऐकायच्या, समजून घ्यायच्या मानसिकतेत नव्हतं. त्यांना हातापाया पडून तरी काय करणार? त्यांच्या समोर रडून ओरडून तरी काय उपयोग? तरुण मुलं, माणसं कशीही गर्दीत अंगाला पाय लावून आडवे तिडवे पाय टाकून बसलेले. काय कळत नाही का असं म्हणून विचारलं तर ते जास्तच दंगा करू लागले. विचित्र गाणी म्हणू लागले. अवघडलेल्या अवस्थेत कसा तरी जीव मुठीत धरून गोंधळात प्रवास सुरू झाला. कुर्डुवाडीजवळ येताच ट्रेन थांबली. ट्रेन थांबताच खिडकीतून हात घालून काही बायकांच्या गळ्यातील सोनं चोरांनी पळवून दिलं. चोर पळाल्यानंतर रेल्वेमधील प्रवासी खाली उतरून पुन्हा त्यांच्या मागे धावायला लागले. ट्रेन सुरू होताच साखळी ओढून पुन्हा ट्रेन थांबली. ती काय लवकर हल्लीच नाही. जेऊरच्या अलीकडं पुन्हा असं मोटरसायकलवरून चोर आले आणि चालत्या गाडीतून कुणाचं तरी काहीतरी पळवून दिलं म्हणून पुन्हा चेन ओढली आणि पुन्हा गाडी थांबली. जेऊर मधून कशी तरी गाडी पुन्हा सुरू झाली आणि अवघडलेल्या अवस्थेत पुन्हा धावू लागली. मध्येच रात्री काही वेळानं पुन्हा कोणीतरी चेन ओढली. गाडी पुन्हा थांबली. आपल्याच मालकीची ट्रेन असल्यासारखं वाटेल तेव्हा चेन ओढून गाडी थांबवायचा. काय चाललंय, कशाचा गोंधळ आहे, काहीच समजायचं नाही. एक तर रिझर्वेशन असलेली माणसं त्यात कोणीच नव्हती. पुन्हा ही ऐन वेळीची गर्दी आपलं मन मानेल तसं वागत होती. त्यामुळे सगळंच विस्कळीत होतं. कुणाशी कुणाचा कसलाच मेळ लागत नव्हता. ट्रेन थांबल्यामुळे उशीर होतोय. अशा उशीर होण्यानं आपलं काहीतरी नुकसान होतंय, इतरांचंही त्यात काहीतरी नुकसान होतंय, याच्याशी काहीही घेणं देणं नव्हतं. सकाळी 5:30 पावणे 6 दादरला पोहोचणारी ट्रेन सकाळी 9:30 वाजता पोहोचली. मानसीची शाळा 10 वाजता होती. मला दादरवरून रूमवरती जायला अर्धा पाऊण तास लागणार होता. रूमवर फ्रेश होऊन तयार होऊन तिथून पुन्हा शाळा गाठायची होती. त्यात अख्खी रात्र जागून तडफडून त्या लोकांशी, त्या गर्दीशी भांडत, वाद घालत, त्यांना समजावत अगदी वैतागत प्रवास झाला होता. 9:30 वाजता दादरला उतरले. पटकन रूमवरती आले. कशी तरी आंघोळ केली. घरातून निघतानाच रात्री शेंगदाण्याची चटणी आणि चपात्या सोबत घेतल्याच होत्या. तसं ते सगळं घेऊन शाळा गाठली. शाळेतील स्वप्नीलच्या आईला मानसीसाठी जास्तीची भाजी आणायला सांगितली होती. शाळेत मुलांना उसळ भाजी मिळायची. ती मानसीसाठी घेणार होते म्हणजे तिची सोय झाली असती. तरी शाळेत पोचायला उशीरच झाला. गेल्या गेल्या कुंदाताईंना भेटून मी रात्रभर कसा प्रवास करून आले ते सांगितलं. तो प्रवास आणि त्या प्रवासातली गर्दी आठवली की अंगावर एक भयाचा रोमांच उभा राहतो. अजूनही जशीच्या तसं आठवतं आणि मी आतल्या आत पुरती हादरून जाते. किती ओंगळवाणं भयावह माणसाचं वागणं. आपण कुठं चाललोय, कशासाठी चाललोय याचं देखील भान नसावं. या प्रवासाची ती रात्र मी कधीच विसरू शकणार नाही. आपल्या सोबत आपलं कुणीच नाही, पण भोवताली एवढ्या माणसांच्या गर्दीचा गोंधळ होता. ती नुसतीच गर्दी होती. त्यात माणसांचा आणि माणुसकीचा कुठेही लवलेश दिसत नव्हता. आपण माणसांसोबत प्रवास करतोय असंही वाटत नव्हतं. ज्या महामानवाला मानवंदना देण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी ही माणसं निघाली होती, पण ज्या पद्धतीने ही माणसं निघाली होती त्या पद्धतीने तुम्ही वागा असं थोडंच त्या महामानवानं सांगितलं होतं. परंतु आपल्याकडे कोणत्याही कारणासाठी गर्दी झाली की ती फक्त गर्दी होती. त्यात माणूस नावाचा प्राणी शिल्लकच राहत नाही याची जाणीव त्या प्रवासात झाली. मी आतल्यात किती भयभीत झाले होते. त्याचे पडसाद माझ्या मनावर, मेंदूवर किती दिवस उमटत होते. प्रवास करायचा म्हटलं तरी नको नको वाटायचं. परंतु प्रत्येक वेळी घराच्या ओढीनं, लेकराच्या ओढीनं पाऊल तर उचलावंच लागायचं, घर तर गाठावंच लागायचं. दुसऱ्या वर्षी पण 6 डिसेंबरला लागून 2 दिवस सुट्ट्या होत्या म्हणून मी सोलापूरला आले होते. तेव्हा पण स्टेशनवरती गेले तर मागच्या वर्षी सारखं सगळ्यांचं रिझर्वेशन रद्द करून पैसे घेऊन जा अशी सूचना स्टेशनवर सांगत होते. आता या वेळेस मात्र मागच्या वेळेसारखी जोखीम घ्यायची नाही असं मी लगेच ठरवलं. समीरचा एक मित्रही मुंबईला निघाला होता.
मग तो म्हणाला, आपण एसटीने प्रवास करू. त्यावेळी आता सारख्या लक्झरी नव्हत्या. एसटीनेच प्रवास करावा लागायचा. रात्री 9 वाजता एसटी स्टँडवर आले. सोबत मानसीचे बाबा आणि तात्याही होते. सोलापूर मुंबई एसटी पकडली. सकाळी 9 वाजेपर्यंत एसटी पोहोचेल याची खात्री होती. रात्री 9 ते सकाळी 9 असा 12 तास मानसीला मांडीवर घेऊन त्या रात्रीही प्रवास केला. रात्रभर मानसी माझ्या मांडीवर झोपलेली. मला जरा सुद्धा माझी स्थिती बदलता येत नव्हती. पाय एवढे अवघडून गेले होते. मानसी लहान होती. तिची झोप झाली नाही तर ते दिवसभर अभ्यास कशी करणार, शाळेत कशी बसणार याची मला चिंता. म्हणून मी तिला जराही जाग न होऊ देता रात्रभर अवघडून मानसीला मांडीवर झोपून प्रवास केला. ती रात्र एसटी मध्ये अवघडून बसल्याने झोप तर अजिबात झाली नाही. एक तर रेल्वे रद्द झाल्यामुळे स्टेशनवरची सगळी गर्दी एसटीला आली होती. मागच्या सीटवरती बसल्यामुळे खूप हादरे बसत होते. रात्रभर जीवाची तळमळ आणि तडफड होत होती. मनात म्हटलं, बाबासाहेब आंबेडकरांना पण आमच्या सारख्यांच्या जीवाचे हाल पाहून वेदना होत असतील, पण ज्या लोकांमुळे ऐनवेळी असं रिझर्वेशन रद्द करून आपलाच मनमानी कारभार सुरू होतो, तेव्हा आपल्यामुळे असंख्य लोकांच्या अनंत अडचणीचं, कामाचं, गरजांचं काय होत असेल याची जराही पर्वा ते करीत नाहीत. आपल्यामुळे कुणाला किती त्रास होत असेल, किती गैरसोय होत असेल, बाबासाहेब असं म्हणाले होते का की असा दुसऱ्यांना त्रास देऊन तुम्ही मानवंदना दिलीच पाहिजे, तुम्ही मुंबईत आलंच पाहिजे? माझ्यासारख्या अशा कितीतरी बायका, मुलं खोळंबून अवघडून गैरसोयीने भयभीत झाली असतील. कुणाचं अर्जंट काम असेल, कुणाचा दवाखाना असेल, कुणाच्या नोकरीचा, पोटापाण्याचा प्रश्न असेल, इतरांच्या भावनांचा, गरजांचा, अडचणीचा जराही विचार न करता महामानवाच्या विचारांना फाटा देऊन स्वतःच्या सोयीने जेव्हा माणूस वागू लागतात, तेव्हा ते हे सगळं कशासाठी करतात त्याचा उद्देश ते विसरून जातात. अशा वेळी महान माणसाचा आणि त्याच्या महान विचारांचा पराभव होतो. माझ्यासारखीच्या आणि माझ्यासारख्या असंख्यांच्या अडचणींना मग एका त्रागाची किनार आपोआप जोडली जाते. जेव्हा माझा भाऊ सुशील योगायोगानं DRM मध्ये इथं सोलापूरला आला, तेव्हा त्यानं हा सगळा प्रकार विरोध करून बंद केला. लोकांनी खूप आंदोलनं केली, मोर्चे काढले, पण तो ठाम राहिला. कारण त्यानं माझा हा अनुभव जवळून पाहिला होता. असा अनुभव इतरांच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्यानं ती पद्धत त्या काळात बंद केली. यामागे एवढीच भूमिका होती की ज्या मानसिक ताणाच्या अवस्थेत प्रवास केला तसा प्रवास इतर महिलांना व लोकांना करावा लागू नये. माणूस म्हणून आपल्या भावना न समजून घेणारा एक गर्दीचा लोट उन्मत्तपणे बेफिकीर वागत असेल तर त्या वागण्याला कुठल्याच आचार विचारांचा आधार नसतो.